तळ कोकणात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीआधीच महायुतीचे 11 उमेदवार बिनविरोध, यात भाजपचे 10 तर शिवसेनेच्या 1 उमेदवाराचा समावेश। ठाकरे सेनेच्या बहुतांश उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे महायुतीचे 11 उमेदवार बिनविरोध। अकोल्यात महापौरपदासाठी 5 नावांची भाजप प्रदेश कार्यालयाकडे शिफारस। एकाच्या नावावर प्रदेश कार्यालयातून शिक्कामोर्तब होणार। अकोल्याचा महापौर ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव। जळगावच्या पाळधीमध्ये दुचाकी आणि भरधाव ट्रकचा भीषण अपघात। अपघातामध्ये आजोबांसह 6 वर्षीय नातवाचा जागीच मृत्यू, तर जळगावच्या जिल्हा रुग्णालयामध्ये कुटुंबियांचा काळीज चिरणारा। उल्हासनगरमध्ये आरजीएस शाळा परिसरातील एका दुकानाला आग। अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यात यश, आग लागण्याचं कारण अद्याप स्पष्ट। बीड जिल्ह्यातील परळीच्या ज्योतिर्लिंग वैद्यनाथच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी। सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे महाराष्ट्रासह बाजूच्या राज्यातील भाविक वैद्यनाथाच्या दर्शनासाठी दाखल। प्रजासत्ताक दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीला आकर्षक तिरंगी रंगात विद्युत रोषणाई। उद्या सकाळी महापालिकेचे प्रभारी आयुक्त श्रावण हर्डीकरांच्या हस्ते ध्वजावंदन केलं जाणार। भारतीय नौदलाच्या जोशपूर्ण प्रजासत्ताक दिन परेड रिहर्सलचा व्हिडिओ नौदलाकडून सोशल मीडियावर पोस्ट। नौदल जवानांची शिस्तबद्ध परेड, एकसंध हालचाली आणि देशभक्तीच्या उत्साहामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। प्रजासत्ताक दिन परेडसाठी 119 मराठी एनसीसी कॅडेट्सच्या संचलनाच्या निमित्तानं सुरू असलेल्या शिबिरात सहभाग। 19 कॅडेट्स कर्तव्यपथावर प्रत्यक्ष संचलन करणार। एनसीसीच्या तुकडीमध्ये असेल सहभाग। गुवाहाटीमधील बासरपारा स्टेडियममध्ये आज भारत विरुद्ध न्यूझीलंडमध्ये तिसरा T20 सामना। भारताचा टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय। 2-0 आघाडीवर असलेल्या भारताचं मालिका विजयाकडे लक्ष। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।